नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि नेहमीप्रमाणेच आज सुद्धा दुपारी मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे बरोबर 2 वाजता तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच आखेडा शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. हा शो ज्या शोने 5 वर्षे पूर्ण करून 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि निश्चितच हा प्रवास खूप आनंददायी होता, अगदी आपल्या FM च्या टॅगलाईन सारखा, म्हणजेच आनंदी रहा आनंद लुटा. आज सुद्धा आपल्याला भरभरून अशा रचना आलेल्या आहेत. आज आपण चारोळी उपक्रम घेतलेला होता. आपण एक चित्र दिलेलं होतं, ज्या चित्रामध्ये प्रेम व्यक्त केलं जात होतं, नातं हे दृढ केलं जात होतं, एक नवी सुरुवात केली जात होती आणि या नव्या सुरुवातीला साद आणि प्रतिसाद, अबोल्यातला तो संवाद त्या चित्रामध्ये होता. आणि त्या चारोळ्यांचा आपण आजच्या शो मध्ये आनंद घेणार आहोत, माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लोटा. नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात करूया माझ्या एका चारोळीने. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर येणाऱ्या साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तासामध्ये तुम्ही आणि मी गप्पांची मैफिल सजवणार आहोत. काही तुमच्या मनातलं काही माझ्या मनातलं आपण बोलणार आहोत. जे शब्द आपण पाठवलेले आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये असलेल्या भावभावनांना आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. नातं, प्रेम या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्या प्रत्येकाच्या आयुष्याशी खूप जवळच्या अशा निगडीत असतात. प्रत्येकाचं आयुष्य हे सुखी होणार की दुःखी होणार हे त्या नात्यावर अवलंबून असतं, नाही का? 2 अनोळखी व्यक्ती ओळखीच्या होतात, त्यांचं प्रेम होतं, नात्यामध्ये गुंफले जातात आणि तो जीवनाचा प्रवास सुरू राहतो. तो सुरुवातीपासून तो अंतापर्यंत. तो प्रवास सुखद होण्यासाठी, तो प्रवास आनंदी होण्यासाठी, त्या प्रवासामध्ये आपण खऱ्या खुऱ्या अर्थाने जीवन जगलो असं वाटण्यासाठी गरज असते ती प्रेमाची, गरज असते ती समर्पणाची, गरज असते ती निस्वार्थी भावनेची, गरज असते ती भरभरून असं देण्याची. कारण मी नेहमी आपल्या शोमध्ये असं म्हणतो, आपण जे द्याल ते रिटर्न मिळेल. आपण 1 पटीनं द्याल तर 10 पटीनं रिटर्न मिळेल. मग ती कोणतीही गोष्ट असो, प्रेम असो, पैसा असो, वेळ असो. कारण हा नियतीचा नियम आहे की जेवढं आपण देतो त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला ते परत मिळतं. आणि जे परत मिळत असताना समाधान लाभतं, ते समाधान म्हणजे आनंद असतो, ते समाधान म्हणजे जीवन असतं. खूप वेळा मन विषण्ण होऊन जातं. माणूस कधी कधी या संपूर्ण जगालाच कंटाळून जातो आणि त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या विरहामध्ये गरज असते ते कोणीतरी हळवी फुंकर घालण्याची, आपल्या पार्टनरने आपल्याला समजून घेण्याची, नाही का? आणि नेमका पार्टनर त्यावेळेला स्वतःचं खरं करत असेल, पार्टनर तेव्हा स्वतःचं पाहत असेल, पार्टनर तेव्हा दुर्लक्ष करत असेल, तेव्हा ती गोष्ट मात्र मनाला खूप लागते. आणि माणूस हा त्या व्यक्तीपासूनच नाही तर स्वतःपासून सुद्धा दूर निघून जातो आणि तो इतर ठिकाणी रमायला लागतो, त्याच्या आवडीच्या गोष्टीमध्ये रमायला लागतो आणि तो स्वतःला व्यस्त करून घेतो. नात्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी असेल, नात्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज असेल, त्या नेमक्या गरजेच्या वेळी आपण किती वेळ त्या व्यक्तीच्या सोबत होतो यावरून त्या नात्याचा प्रवास ठरतो. कारण जेव्हा जेव्हा असे जीवनामध्ये प्रसंग येतात की खऱ्या अर्थानं जेव्हा आधाराची, सोबतीची गरज असते, वाईट काळामध्ये गरज असते, तेव्हा जर आपण सोबत थांबलो तर तो आपला पार्टनर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला त्या रिटर्न देऊ शकेल. प्रेम देईल, आनंद देईल, सुख देईल, समाधान देईल, नाही का? जीवन प्रवासामध्ये चालत असताना अनेक वर्ष सोबत चाललेलो असतो, नातं कोमेजून जात आहे असं वाटत असताना, क्लेश वाढत असताना, वादविवाद वाढत असताना, भांडणतंटा वाढत असताना, जेव्हा असं वाटत असताना पार्टनर जर प्रेम फुलवण्याचा प्रयत्न करत असेल, तो समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर मात्र त्या प्रत्येक शब्दाला, त्याच्या प्रत्येक भावभावनेला
नकारात्मक न घेता त्याची कदर करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ज्या नात्यामध्ये कदर आणि आदरच नसते ते नातं कधीही टिकू शकत नाही. ती एक मजबुरी होऊन जाते आणि जे निभावावं लागतं. खूप वेळा आपल्या इच्छा पूर्ण आपल्या पार्टनरकडून होत नाही, तरीही आपण सोबत चालत असतो, तरीही आपण तडजोड करत करत जीवनाचा प्रवास करत असतो. परंतु हा जीवनाचा प्रवास करत असताना आपण जर इतरांच्या भावभावनांना सन्मान दिला, जर आपण इतरांच्या भावभावनांची कदर केली, जर आपण इतरांचा सन्मान राखला, इतरांचा मान राखला, तर निश्चितपणे त्या नात्यामध्ये दोघांना एकमेकांकडून मान, सन्मान, आदर आणि कदर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतील, नाही का? तर असं हे नातं, असा हा सुंदर जीवनाचा प्रवास, आणि या सुंदर अशा जीवनाच्या प्रवासाला आज आपल्या खूप साऱ्या मान्यवरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे, जी आपल्याला पाठवलेली आहे वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी, धनकवडी जिल्हा पुणे येथून. वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत धनकवडी जिल्हा पुणे येथून की गुलाबाचे फूल आहे प्रेमाचे प्रतीक. गुलाबाचे फूल आहे प्रेमाचे प्रतीक, सखे माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, सखे माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. माळ हे फूल तुझ्या डोक्यात राणी, माळ हे फूल तुझ्या डोक्यात राणी, तुझ्या मन सौंदर्याला नाही कोणाची सर, तुझ्या मन सौंदर्याला नाही कोणाची सर. तर आपण जसं की त्या चित्रामध्ये फूल द्यायला लागलेलं असं ते चित्र होतं, प्रेम व्यक्त करायला लागलेलं असं ते चित्र होतं. त्या अनुषंगाने सुंदर असे भाव मॅडमनी या चारोळीमध्ये व्यक्त केलेले होते की तुझ्या मनसौंदर्याला कोणाची सर नाही. आणि खऱ्या खोऱ्या अर्थानं मनाचं सौंदर्य असलं पाहिजे, मनाचा मोठेपणा असला पाहिजे, मनाचा समजूतदारपणा असला पाहिजे. शरीराने प्रत्येक व्यक्ती ही सुंदर ही असते, ती आपापल्या परीने सुंदर ही असते. जगाला ती सुंदर वाटो किंवा न वाटो, परंतु मनाचं सौंदर्य ज्याच्याकडे असतं निश्चितपणे ती व्यक्ती महान असते. त्या व्यक्तीच्या ग्रेटनेसबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर खऱ्या खोऱ्या अर्थानं त्या व्यक्तीची कुणाशीच तुलना करता येत नाही. म्हणून मनाचं सौंदर्य असलं पाहिजे, आणि यासोबतच जे प्रेम आहे ते मनावर प्रेम करणारी व्यक्ती पाहिजे. कारण शरीरावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्ती भेटतील, परंतु मनावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती या दुर्मिळ असतात. आपल्याला काहीच नको असं म्हणून केवळ निस्सीम असं प्रेम करून, अगदी म्हणजे न बोलता सुद्धा वारंवार आपल्या प्रत्येक श्वासामध्ये, आपल्या प्रत्येक क्षणांमध्ये, आपल्या प्रत्येक आठवणींमध्ये आपण जेव्हा आपल्या पार्टनरला घेऊन सोबत चालत असतो तेव्हा ते मनावरचं प्रेम असतं. आणि मनावरचं प्रेम करणारी माणसं सुद्धा खूप दुर्मिळ असतात. आणि या मनावर प्रेम करणाऱ्या दुर्मिळ माणसांना कधीही गमवू नका. कारण त्यांचं जे लोक मनावर प्रेम करतात त्यांचं मन सुद्धा तेवढंच हळवं असतं, आणि ते एकदा तुटलं की ते पुन्हा ती कधीच माणसं आपल्याशी जुळू शकत नाही, कधीच आपल्यापाशी मनाने येऊ शकत नाही. म्हणून मनापासून मनाचा दुरावा हा वाढण्याच्या पूर्वी मनं सांधली पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, नाही का? तर आणि यानंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात. या सुंदर अशा चारोळीमध्ये पाऊसधारा शीर्षकाखाली सौ भारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. रिमझिम बरसत आल्या टपोऱ्या मोत्यांच्या धारा, नाचवितोनी पळतो सैराट, उन्हाळ उधाणला रानवारा. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे आपण वळतोय, आणि ज्यामध्ये सौ प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय. सौ प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की माझ्या आयुष्याचं तूच टवटवीत फुल. वाह, माझ्या आयुष्याचं तूच टवटवीत फुल, कित्येक क्षणांना केलंस आनंदे कबूल, कित्येक क्षणांना केलंस आनंदे कबूल. आणि खरंय की जेव्हा आपण आपल्या पार्टनरला तूच माझ्या जीवनाचं टवटवीत फुल आहे असं म्हणतो, कारण त्या पार्टनरशिवाय आपलं जीवन अपुरं असतं. त्या पार्टनरशिवाय आपण जगू शकत नाही, त्या पार्टनरशिवाय आपण जीवनातले आनंदाचे क्षण जगू शकत नाही. असे असंख्य क्षण असतात. लहानपणापासून आपल्या मनामध्ये ती स्वप्न असतात की मी माझ्या पार्टनरसोबत, माझ्या प्रेमासोबत मी असं जगेन, तसं जगेन, मी मनमौजी होईल, मी बेधुंद होऊन जगेन. आणि ते बेधुंद होऊन जगणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतं असं नाही. आणि ज्याच्या नशिबी असतं कधी कधी दुर्दैवाने त्याला ते घेता येत नाही, नाही का? कारण वादविवाद, क्लेश आणि नकारात्मकता यामध्ये जगण्याचे सुंदर सुंदर असंख्य असे क्षण जे आहेत ते निघून जातात. म्हणून त्या आपल्या पार्टनरची प्रेरणा होतो, त्या पार्टनरचे
मोटिवेशन होतो, तेव्हा मात्र तो जीवन प्रवास हा खूप सुंदर होऊन जातो. अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की जाणीव प्रीतीची तुला करतो देऊन ह्या फुला. जाणीव प्रीतीची तुला करतो देऊन ह्या फुला, खुलवू मनमोर पिसारा समर्पण अर्पून दे मला. खुलवू मनमोर पिसारा समर्पण अर्पून दे मला, समर्पण अर्पून दे मला. वा. आणि खरंच की हे गुलाबाचं फूल देऊन प्रीतीची जाणीव करून देत आहे. आणि खूप वेळा जसं की मी आपल्या शोमध्ये नेहमी म्हणत असतो की दोघांचं एकमेकांवर खूप सारं प्रेम असतं, पण ते प्रेम अव्यक्त असतं, ते प्रेम अबोल असतं. त्या प्रेमामध्ये कधीच कोणाच्या एकमेकाच्या मोठेपणाचं कौतुक केलं जात नाही. त्या प्रेमामध्ये कधीच एकमेकाच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं जात नाही. त्या प्रेमामध्ये कधीच एकमेकांना जर ॲप्रिशिएटच नाही केलं गेलं, एखाद्याचं छान दिसणं, एखाद्याचं कर्तृत्व, एखाद्यानं एखादी गोष्ट केल्यानंतर आणि आपल्याला ती आवडल्यानंतर ती आवडली असं सांगणं, या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करत नाही. व्यक्ती आपलाच आहे आणि तो छान करतोच, ती छान करतेच हे मला माहीतच आहे, तर बोलायची काय गरज आहे असं आपल्या मनामध्ये भाव असतो. परंतु समोरच्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपण जी गोष्ट केलेली आहे त्या गोष्टीच्या आपल्या आनंदामध्ये आपल्या पार्टनरने सहभागी झालं पाहिजे. अशा वेळी नेमका एक पार्टनर हा अरसिक असतो किंवा एका पार्टनरला ती गोष्ट आवडत नसते. मी बऱ्याच वेळा आपल्या शोमध्ये सुद्धा या विषयावर जेव्हा जेव्हा तुमच्याशी संवाद साधतो, जेव्हा जेव्हा आपल्या गप्पांच्या मैफिलीमध्ये या विषयावर बोलतो, तेव्हा याबद्दल माझं एक स्वतःचं प्रामाणिक असं मत आहे की एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही म्हणजे ती जगाला आवडली नाही पाहिजे, हा मनातला भ्रम सर्वात आधी काढला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगळ्या असतात, प्रत्येकाची जगण्याची पद्धत ही वेगळी असते. आणि एखादा छंद असेल, एखादी गोष्ट असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असेल, जर ती तुमच्या पार्टनरला आवडत असेल आणि ती चांगली असेल तर निश्चितपणे त्याला सपोर्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे गरजेचं असतं. परंतु ती गोष्ट जर तुम्हाला आवडत नाही म्हणून त्या समोरच्याही व्यक्तीनं केली नाही पाहिजे असं जर तुम्ही मनामध्ये ग्रह केला किंवा असं जर स्वतःचं मत हे आपल्या पार्टनरवर लादत गेला तर निश्चितपणे ते मत झुगारलं जातं, तिथं वादाची ठिणगी पडते. कारण जे आपल्याला आवडतं ते समोरच्यानं केलं पाहिजे हा भ्रमच मुळात चुकीचा आहे. परंतु इतरांनी आपल्यासारखंच केलं पाहिजे, समोरचा व्यक्ती हा आपल्यासारखाच असला पाहिजे अशी अपेक्षा करणं हे मात्र गैर असतं, नाही का. त्या प्रेमामध्ये, त्या नात्यामध्ये समर्पण खूप महत्त्वाचं असतं. आपण इतरांसाठी काय केलं, समर्पण या शब्दाचा अर्थ आपण काहीही न घेता इतरांना देणं. कारण जेव्हा आपण काहीतरी देऊन काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करतो तर ते प्रेम नसतं, तो व्यवहार असतो. आणि व्यवहारामध्ये इमोशन्स नसतात. त्यामुळं जे आपण करतोय ते प्रेम आहे का, जे आपण करतोय ते समर्पण आहे का, जे आपण करतोय तो व्यवहार तर नाही ना, की आपण काही देऊन आपण काही मिळावं अशी अपेक्षा करतोय, म्हणजे आपण व्यवहार तर करत नाही का प्रेमामध्ये. ही सुद्धा गोष्ट आपण जाणण्याची, आपण ओळखण्याची खूप गरज असते. म्हणून पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून श्रावण शीर्षकाखाली एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. आणि मॅडम लिहित आहेत की हसत नाचत आला श्रावण, नटली अवनी पहा हिरवाईने, रेलचेल असे विविध सणांची करू साजरे मिळूनी आनंदाने. आणि पुढच्या आपण चित्राच्या अनुषंगाने पाठवलेल्या चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत. सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय तुझ्या रंगात रंगले मी. या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत तुझ्या रंगात रंगले मी. या शीर्षकाच्या अनुषंगाने मॅडमने लिहिले की रंग आपल्या नात्याचा पाहुणी असे भारावले मी, बरसविल्या प्रेमाच्या सरीतू त्या हळव्या क्षणात. वा. रंग आपल्या नात्याचा पाहुणी असे भारावले मी, बरसविल्या प्रेमाच्या सरीतू त्या हळव्या क्षणात. स्वच्छंद भिजले मी, स्वच्छंद भिजले मी, उधळले प्रीतीचे रंग तू, तुझ्या रंगात रंगले मी, तुझ्या रंगात रंगले मी. वाह वाह, क्या बात आहे. आणि खरंच की आपल्या नात्याचा रंग पाहून मी भारावले. आणि नात्याचा रंग असा असला पाहिजे की जो दोघांनाही भारावून टाकणारा असला पाहिजे. नात्याचा रंग असा असला पाहिजे ज्या नात्यामध्ये दोघांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे.
थोडं तुझं थोडं माझं, थोडं तू बोल थोडं मी बोलतो, दोघांनी बोललेल्याचा मध्य काढून जीवनाचा प्रवास करावा लागतो. माझंच खरं हा हेकेखोरपणा, जे मला वाटतं तेच घडलं पाहिजे हा अट्टहास, आणि माझ्या मनासारखं नाही घडलं तर समोरची व्यक्ती वाईट, हा ती केलेली आपण कल्पना, ह्या सगळ्या गोष्टी या मूळ दुःखांचं कारण आहे. नात्याचा रंग पाहून असे भारावले आणि प्रेमाच्या सरी आशा बरसवल्या, त्या सरीमध्ये मी स्वच्छंद भिजले. आणि जेव्हा नात्यामध्ये प्रेम जास्त असते, जसं की जेवणामध्ये आपण म्हणतो की मीठ कमी असलं पाहिजे, मीठ चिमूटभर असलं पाहिजे, त्याप्रमाणे नात्यामध्ये रुसवा फुगवा राग द्वेष भांडण तंटा या गोष्टी मिठ्या एवढ्या असतील, आणि जर इतर आनंदाचे क्षण हे भरभरून असतील तर निश्चितपणे नातं हे फुलतं. परंतु प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक संवादामध्ये जर मिठाचं प्रमाण जास्त असेल तर निश्चितपणे ते कोणालाच आवडणार नाही. आणि त्या नात्याच्या प्रवासामध्ये प्रेमाच्या सरीमध्ये असं धुंद भिजून गेलं पाहिजे की आपलं जीवन प्रवास जो आहे तो आनंदी आणि सुंदर झाला पाहिजे.